आमचा बाप त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्यासाठी फिरतोय। भाजपची बी टीम कोण आहे, काँग्रेसची ए टीम कोण आहे? ए आणि बी दोघे आहेत का नाही? इमानदारीने सगळ्यांना सांगायचं, मी बोलायला ऊन नाही। आता आपण सुरुवात करू। सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, आले ही बहार, आले ही बहार, आले ही बहार, सोनियाची उगवली सकाळ, सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ। मला एक सांगा, जीवनामध्ये आंबेडकर हे आडनाव किती महत्वाचं आहे? दलित आणि आदिवासी आणि एससी समाजासाठी एकदम अति महत्वाचं आहे, जीवाच्या पलीकडे महत्वाचं आहे। ज्याप्रमाणे आदरणीय बच्चू कडू यांनी विधानसभेमध्ये सर्व पक्षातील आमदारांना जाहीर केलं होतं की तुम्हाला जर ह्या महाराष्ट्राचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल अथवा ह्या महाराष्ट्रामध्ये शांती निर्माण करायची असेल, शांती प्रस्थापित करायची असेल तर आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना तुम्ही सर्व पक्षातील आमदारांनी पाठिंबा देऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना मुख्यमंत्री करण्यात यावं। त्याप्रमाणे याचा परिणाम कितपत होईल हे पाहण्यासारखं आहे। यावेळेस या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण खरोखरच पाहणार आहोत। ओबीसीचे युवा नेतृत्व आदरणीय नवनाथ आबा वाघमारे, मंचावरील सर्व विधानसभेचे उमेदवार, पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते पदाधिकारी, उपस्थित सर्व नांदेड जिल्हा वासियांना माझा शरणू शरणार्थ जय भीम, जय बसवा, जय संविधान, जय ओबीसी। बांधवांनो, मला एक पिक्चरचा डायलॉग आठवतोय आणि तिथून 2 मिनिटात माझं भाषण संपवतो। आली रे आली, आता आमची बारी आली, आमची बारी आली। या जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण गेल्या 70 वर्षापासून या सगळ्या सोयऱ्यांचं राजकारण उखडून टाकण्याची बारी आली। बांधवांनो, सगळ्यांना माहिती आहे कोण कोण कोण्या पक्षातून कसा कसा उभा आहे ते। त्याचा फक्त विवरण 2च मिनिटात घेतो आणि मुद्दा संपवायचा, माझ्या पुढच्या मुद्द्यावर येतो। अशोकराव चव्हाणांची मुलगी उभी आहे, बरोबर आहे। विरोधात पप्पू कोणाचा कार्यकर्ता आहे? काँग्रेसचा उमेदवार पप्पू कोणाचा कार्यकर्ता आहे? इकडं दक्षिणमध्ये काँग्रेसमध्ये कोण उभा आहे? कोणाचा कार्यकर्ता आहे? विधानसभेत मतदान सुद्धा त्याच्या बाजूने केलं, हंबर्डेने काँग्रेसमधून तिकीट दिलंय, भाजपमधून सक्का भाऊ संतू खांबर्डे, घरातली एकच गाडी निघाली, वरी कमळ टाका खाली पंजा टाका म्हणून पॅम्पलेट सुद्धा ते पंडिकीमध्ये ठेवून चाललेत। नायगावमध्ये कोण उभा आहे? एकीकडून भाजपकडून राजेश पवार, जे स्वतःचा पक्ष आहे अशोकराव चव्हाणांचा, आणि काँग्रेसमधून कोण आहे? स्वतःची भाची सून, मेवण्याची सून, भास्करराव पाटलाची सून। कोणाचं आहे माणसं? भास्करराव पाटील अशोक चव्हाणचा दुश्मन आहे का कोणी सांगा? पक्का साथीदार आहे, पक्का मेवना आहे का नाही? मुखेडमध्ये काय तमाशा आहे? स्वतःच्या पक्षामध्ये राठोड आणि काँग्रेसकडून कोण? हनुमंत
बेटमोगरेकर अशोक चव्हाणच्या किचन मधला माणूस आहे का नाही? देगलूर मध्ये कोण? भाजप मधून अंतापूरकर, काँग्रेस मधून कोण? भास्कररावच्या घरी बॅगा उचलणारा तो काय नाव आहे त्याचं? सुशील भाऊ. म्हणजे हे सगळं काय कोणाचं आहे? ए टीम कोण आहे? बीजेपी. बी टीम कोण आहे? पक्का आहे का नाही? भाजपची बी टीम कोण आहे? काँग्रेसची ए टीम कोण आहे? ए आणि बी दोघे आहेत का नाही? इमानदारीने सगळ्यांना सांगायचं, मी बोलायला होऊन नाही. आता आपण सुरुवात करू. बांधवांनो, एकीकडे हे सगळ्या सोयऱ्यांचं आणि त्यांच्या ए टीम बी टीमचं राजकारण आहे, आणि दुसरीकडे श्री बाळासाहेब आंबेडकरांनी वेल ट्रेंड बहुजनातले प्रत्येक जाती घटकातले कमांडो उतरलेत या सगळ्यांच्या विरोधामध्ये. वेल ट्रेंड कमांडो उतरलेत. आमचे दक्षिण मधून फारुखभाई अहमद आहेत, वेल ट्रेंड कमांडो. उत्तर मधून प्रशांत इंगोले एकदम वेल ट्रेंड कमांडो. त्या ठिकाणी नागावमध्ये विभूते सर आहेत. मला माफ करा, मी माझ्या विधान लोकसभेतच बोलतोय, पण त्या ठिकाणी आमचा कंधार लोह्यामध्ये वेल ट्रेंड कमांडो शिवाभाऊ नरंगले आहे. हातगाव मध्ये दिलीप राठोड आहे. त्या ठिकाणी किनवट मध्ये आमचा आदिवासी मित्र डॉक्टर आमले आहेत. नायगाव मध्ये डॉक्टर महादेव विभूतेला सगळे घाबरायला लागलेले आहेत. गाडीवर दगड फेकलेले काय बी होत नाही. सुशील कुमार देगलूरकर सारखा युवा तडफदार नेता त्या ठिकाणी देगलूर मध्ये उभा आहे. आणि त्या ठिकाणी मुखेड मध्ये आमचे प्राध्यापक रावसाहेब पाटील देवकते, तिथल्या बहुसंख्य समाजाला कधीच कोणी धनगर हाटकर समाजाला तिकीट दिलं नाही, त्या समाजातून त्यांना तिकीट साहेबांनी दिलेलं आहे. बांधवांनो, लोकसभेत काही चिंता करायची गरज नाही. संतू खांबर्डे तिकडे विष्णुपूरच्या पलीकडे त्या ठिकाणी गोदावरीत पार झाले, तिकडेच गायब झाले. त्याला जिल्ह्यातल्या कोणत्याच तालुक्यातले मी त्याला आवाहन करतो, तालुके सांग आणि प्रत्येक तालुक्यातले 5 तरी गाव मुपाट सांगून दाखव. हे काही माहिती नाही. गडीवरचा देशमुख आहे, त्याचं म्हणणं एवढं माझा भाऊ मोटर रिवाइंडिंग करता करता आमदार झाला, आता मला बी खासदार करा. लय मोठं जमलंय गट्टे आमच्याकडे. हे सगळा तमाशा चालू आहे. दुसरीकडे माझा प्रतिस्पर्धी उमेदवार आहे रवींद्र चव्हाण. त्या ठिकाणी त्याचं एकच म्हणणं आहे, त्या नायगाव शहराच्या बाहेर त्याला कोणी ओळखत नाही. त्याचं एकच म्हणणं आहे, माझे आजोबा बळवंतराव चव्हाण आमदार होते, माझे वडील वसंतराव चव्हाण आमदार होते, खासदार होते, त्यांच्याकडे बघा ना, मला मतदान करा. सहानुभूतीपूर्व मतदान करा. कसली सहानुभूती? कशाची सहानुभूती घेऊन चाललात? कोणती सहानुभूती आहे? प्रत्येकाचे वडील आजारी असलेले वारतात, प्रत्येक जण आजारी माणूस मृत्यूमुखी पडतो. माझे बी वडील गेल्या वर्षी आजारपणामध्ये वारले. सहानुभूती म्हणायचं तर प्रत्येकाचे त्या ठिकाणी घरातला आजारी माणूस मरतो. त्याची कसली सहानुभूती आली? या लोकसभेमध्ये काय मांडणार आहे की नांदेडच्या पुढच्या 5 वर्षाचं भवितव्य काय करणार आहे ते बोल. त्या ठिकाणी फक्त वडिलाचे आणि आजोबाचे फोटो दाखवून मतदान मागता येत नाही. मागता येतं का? अरे सहानुभूती जर दाखवायची तर आमच्या पोशी सहानुभूती आहे. या महाराष्ट्रातले 100 ओबीसीचे भटक्या मुक्ताचे आमदार निवडून यावे, मुस्लिमांचे निवडून यावे, आदिवासीचे निवडून यावे, बौद्धांचे मातंगाचे निवडून यावे. म्हणून आमचा बाप त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून आमच्यासाठी फिरतोय. इथं आहे सहानुभूती. काय गरज आहे? विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत, राजासारखे जगू शकतात, पण त्या ठिकाणी आमची सगळी बहुजनांची पोरं विधानसभेत जावं, लोकसभेत जावं म्हणून त्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी परवानगी नसताना सुद्धा आमच्यासाठी प्रचारला आलेत. बांधवांनो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मी जाता जाता एवढंच सांगतो बांधवांनो, या नांदेडच्या लोकसभेमध्ये 100% वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो, या नांदेड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC उभी करू. या नांदेड जिल्ह्यातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट करू. जिल्हा परिषदच्या शाळा दिल्लीच्या आपण धर्तीवर अतिशय चांगलं करण्याचं काम माझ्यासारखा कार्यकर्ता करणार आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांकडे महाराष्ट्राच्या विकासाचं रोल मॉडेल आणि ब्लूप्रिंट आहे. त्या धर्तीवर मी काम करणारा कार्यकर्ता आहे. लोकसभेमध्ये आमचे सगळे खासदार पाळले. नवनाथ बाबा,
टाइम आलाय बदला घ्यायचा. सगळे पाळले. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना पाळलं. बदला घ्यायचा का नाही? इथं मंचावर नाव घेत नाही, पण महाराष्ट्रातल्या काही ओबीसीच्या पण नेत्यांना पाळलं का नाही? जरी आमच्या पक्षातले नसले तरी थोडीफार 2% सहानुभूती आहे आमची. पण हे सगळे पाळले आणि आपले 31 सगळे सोयरे निवडून आले. अरे तुमच्या 31ला हा एकच बाळासाहेबाचा सैनिक भारी पडणार आहे, एकच. आणि त्याच्यामुळं आपण ताकदीनिशी पूर्ण या नांदेड लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला विजय करायचाय. आणि त्या ठिकाणी मी एकच सांगणार आहे, सभागृहामध्ये ओबीसी SC STच्या आरक्षणावर त्या ठिकाणी संसदेमध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा निवडून आलेला खासदार त्या ठिकाणी सगळ्याला भारी पडणार आहे. सगळे प्रश्न ताकदीनिशी मांडणार आहे. म्हणून आपण सर्वांनी माझ्या त्या सर्व मला एकच लाईन बोलतो आणि थांबतो. 9 विधानसभेपैकी त्या ठिकाणी 5 जागा ओबीसीला दिल्यात. 5 जागा ओबीसीला दिल्यात. 2 जागा माझ्या बौद्ध बांधवांना दिल्यात, 1 मुस्लिम बांधवांना, 1 आदिवासी बांधवांना दिल्यात. माझ्या बौद्ध असलेल्या प्रशांत भाऊ इंगोलेला ओबीसीने मतदान करावं. सुशील कुमार देगलूरकरांना ओबीसीने मतदान करावं. फारुख अहमद साहेबांना ओबीसीने मतदान करावं. त्या ठिकाणी डॉक्टर आमलेला मतदान करावं. कारण हे 4ही उमेदवार निवडून आल्यानंतर सभागृहात तुमच्या बाजूने बोलणार आहेत. त्या ठिकाणी बाकीच्या या पाटील देशमुखाचे आमदार तुमच्या विरोधात, तुमच्या लेकराच्या विरोधात बोलणार आहेत. म्हणून हे 4ही सुद्धा तुम्हाला निवडून द्यायचे आहेत. म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी एकजुटीने करावं. लिंगायतांना काय बोलायची गरज आहे का? लिंगायतांना भरभरून त्या ठिकाणी झोळीमध्ये 3-3 तिकीट दिलेत. या जिल्ह्यातल्या सगळ्या लिंगायतांना आव्हान आहे, एक सुद्धा मत कोणाला देऊ नका. 9 विधानसभा आणि लोकसभेला आपण झाडून वंचित बहुजन आघाडीला मतदान करावं. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय संविधान, जय भीम, जय बसवा. तर माझ्या साहेबांना समजायला वेळ लागेल, मात्र माझे साहेब जर कळले तर मित्रा तुला वेळ लागेल, असं वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना पाचारण करतो. समोर जे उभे आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही खाली बसून घ्या. मोबाईल वाले खाली बसून घ्या. नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲडव्होकेट अविनाश भोसीकर, नांदेड उत्तर विधानसभेचे उमेदवार इंजिनियर प्रशांत इंगोले, नांदेड दक्षिण विधानसभेचे असणारे उमेदवार फारुख अहमद, लोहा कंधार विधानसभेचे असणारे उमेदवार शिवाभाऊ नरांगळे, मुखेड विधानसभेचे असणारे उमेदवार रावसाहेब पाटील, नायगाव विधानसभेचे असणारे उमेदवार डॉक्टर माधव विभुतेजी, देगलूर बिल्लोली विधानसभेचे असणारे उमेदवार सुशील कुमार देगलूरकर, भोकर विधानसभेचे असणारे उमेदवार सुरेश टिकाराम राठोड, हदगाव विधानसभेचे असणारे उमेदवार सन्माननीय दिलीप राठोड आणि किनवट विधानसभेचे असणारे उमेदवार डॉक्टर अमोल या डॉक्टर आमले, या सगळ्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे. 20 तारखेला गॅस सिलेंडरवरती बटन दाबून आपण त्यांचा प्रचंड मताने विजय करा, हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करत. तमाम ओबीसीना माझं असणारं आव्हान आहे,
की विधानसभा घोषित होण्याच्या अगोदर सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय आला. त्या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय की राज्यसभेकडून, राज्याकडून आम्ही अनेक वेळा माहिती मागवण्याचा प्रयत्न केला की ग्रामपंचायती असतील, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, ओबीसींची जनसंख्या किती ही तुम्ही आम्हाला कळवा. आम्ही अनेक वेळा विचार, परंतु राज्य ती माहिती आम्हाला दिली नाही. राज्य शासनाने ती आम्हाला सर्व माहिती दिली नाही आणि म्हणून सरसकट 27% आरक्षण देणं हे कायद्याला धरून नाही आणि म्हणून त्यांनी राज्य शासनानं सांगितलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेऊ शकता, पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण राहणार नाही हे असताना लक्षात. म्हणजे कायद्याच्या मार्फत, कोर्टाच्या निर्णयामार्फत स्थानिक स्वराज्याचं म्हणजे राजकीय आरक्षण ओबीसीचं लागू होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. भारतीय जनता पक्ष असं डीएनए आहे. मी इथल्या असणाऱ्या ओबीसीना आगाह करतोय की सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले की केंद्र शासनाला आपण आदेश द्या की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे म्हणून सुप्रीम कोर्टाने नोटीस काढला केंद्र सरकारला की याच्याबद्दल तुम्ही उत्तर द्या. केंद्र सरकारने ऍफिडेव्हिट दाखल केला, सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दाखल केला आणि ऍफिडेव्हिट वरती सांगितलं की आम्ही जात जनगणना घेऊ शकत नाही आणि घेणारही नाही. कोर्टासमोर आकडेवारी आणायची, कोर्टासमोर आकडेवारी आणायची नाही आणि कोर्टाला मजबूर करायचं की तुम्ही ओबीसीचं आरक्षण थांबवा. नाईलाजाने कोर्टाने असताना तो निर्णय देऊन टाकला की माहिती नसल्यामुळे ओबीसीचं आरक्षण लागू करता येत नाही. कोणामुळे? सरकार कोणाचं आहे तर भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की ज्यांचा डीएनए ओबीसी असं म्हणतात. तुमचा डीएनए जर ओबीसी आहे तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आकडेवारी का दिली नाही? 5 वर्ष तुमचं राज्य आहे, 5 वर्षामध्ये एकदाही तुम्ही दिलं नाही. आणि आज ओबीसीला माझं असं सांगणं आहे, त्यांनी राजकीय आरक्षण थांबवलंय. उद्या ओबीसीचा आमदार हा झाला नाही तर त्याच विधानसभेमध्ये ठराव मांडला जाईल की सुप्रीम कोर्टाला आकडेवारी पाहिजे ओबीसीची.
म्हणून जात जनगणना आम्ही मान्य करतो, पण आकडेवारी माहीत नसल्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामधलं आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण आम्ही स्थगिती करतो. एकदा आकडेवारी कळली की आपल्याला लागू करतात. दुतोंडी साप जसा असतो तसं यांची दुतोंडी भूमिका ही आपण लक्षात घ्या. दुतोंडी साप जसा असतो त्याला ज्या दिशेने जायचं त्या दिशेने तू जा. तशाच रीतीने हे दुतोंडी सापाचं सरकार आहे हे आपण लक्षात घ्या. एका बाजूला सुप्रीम कोर्टामध्ये सांगतात की आम्ही जात जनगणना घेणार नाही, आणि दुसऱ्या बाजूला जात गणना आम्ही घेणार म्हणून ठराव करणार आणि आरक्षण थांबवणार अशी असताना पण मी ओबीसीला विचारतो, आरक्षणाचा लाभ झाला की न झाला हा पहिल्यांदा असणारा उत्तर द्या. आरक्षणाचा लाभ झाला असेल तर छाती ठोकपणे मला सांगता आलं पाहिजे की मी आरक्षणवादी आहे आणि आरक्षणाचं संरक्षण मी करणार. मी आरक्षणवादी आहे आणि मी आरक्षणाचं संरक्षण करणार आहे. या दोन आघाड्यांनी, काँग्रेसची आघाडी असेल, बीजेपीची आघाडी असेल, किती ओबीसीला उमेदवारी दिल्यात, किती उमेदवारी दिलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकाने 28 उमेदवार दिलेले आहेत आणि दुसऱ्याने असताना 32 उमेदवार दिलेले आहेत अशी परिस्थिती. एकाने 28 दिल्या आणि दुसऱ्याने 32 दिल्या. जिथे 52% ओबीसीची संख्या असं म्हटलं जातं, 244 पैकी किती उमेदवारी पाहिजे होत्या? 144 उमेदवारी पाहिजे होत्या. ते 144 उमेदवारीच्या ऐवजी एकाने 28 दुसऱ्याने 32. जे राजकीय दृष्टिकोनातून आपल्याला मान्यता द्यायला तयार नाहीत, राजकीय दृष्टिकोनातून ओबीसीचा हक्क डावलायला निघालेले आहेत, त्या राजकीय पक्षांना ओबीसीने डावललं पाहिजे, त्यांना नाकारलं पाहिजे. हे आव्हान मी आज ओबीसीने या ठिकाणी असताना करतो. आणि म्हणून मित्रो, उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये, उद्याचा येणारा जो ठराव आहे विधानसभेमध्ये, तो जर हाणून पाडायचा असेल तर आज वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विधानसभेमध्ये आपल्याला पाठवावं लागेल हे आपण असं लक्षात घ्या. जिकडची लढाई तिकडेच लढावी लागते. जिकडची लढाई तिथेच लढावी लागते. विधानसभेतली लढाई विधानसभेमध्येच लढावी लागेल. आणि विधानसभेची लढाई लढवायची असेल तर आमदारच लढवू शकतो, आणि आपल्याकडे आमदार असल्याशिवाय आपण ती लढाई करू शकत नाही हे लक्षात. आणि म्हणून तमाम ओबीसीना माझं आव्हान आहे, धर्म धोक्यात नाहीये. आपण आपल्या घरातला असणारा देवारा, त्याची असणारी पूजा अर्चा जोपर्यंत करतात, रीतिरिवाजाप्रमाणे जोपर्यंत करतात, तोपर्यंत धर्मावरती कुठलाही आच नाही, कुठलाही अडचण नाही हे आपण असणारा लक्षात घ्या. अडचण जी आलेली आहे ती आरक्षणावरती आलेली आहे, गणनंतर आलेला आहे त्या आरक्षणावरती आलेला आहे, आणि आरक्षण निकामी कसं होईल या दृष्टीने प्रयत्न त्या ठिकाणी चाललेले आहेत. माझं आव्हान आहे ओबीसीला,
आरक्षण यामुळे आपला विकास झाला असेल तर मग आरक्षणाच्या बाजूने आपण राहिलं पाहिजे आणि आरक्षणाच्या बाजूने उभं राहायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने आपण उभं राहिलं पाहिजे हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी असणार आहे. ज्या किंवा जो धोका ओबीसीच्या आरक्षणाला आहे त्याच्यापेक्षा मोठा धोका हा एससी एसटीच्या आरक्षणाला हे लक्षात घ्या. इतर निकालच लागून गेला आणि तोही कोर्टामार्फत निकाल लागून गेला. निकाल काय घ्या, वर्गीकरण करा. मान्य आहे, वर्गीकरण झालं तर ह्या याच्यातले दोन त्याच्यातले दोन भांडत बसतील, त्याच्या पलीकडे काही होणार नाही. पण निर्णय हा वर्गीकरणापुरता मर्यादित राहिला नाही. हा वर्गीकरणापुरता मर्यादित राहिला नाही. ते तो पुढे गेला आणि त्यांनी सांगितलं की या वर्गीकरणाबरोबरच क्रीमी लेअर त्या ठिकाणी येणार आहे. क्रीमी लेअर सुद्धा लागू केला जाईल. त्याच निर्णयामध्ये क्रीमी लेअर म्हणजे काय याचं सांगण्यात आलं. क्रीमी लेअर काय सांगण्यात आलं की एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एका कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का हे कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही. हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा निर्णय तुम्हाला मान्य आहे का? हा निर्णय जर मान्य नसेल तर रस्त्याच्या लढाईवरनं जिंकता येणार नाही हे लक्षात घ्या. मोर्चा काढून लढता येणार आणि जिंकता येणार नाही. परिसंवाद घेऊन तो असर जिंकता येणार नाही. नुसतं मतदान करून चालणार नाही. तर आमदार तुम्हाला निवडून आणावे लागतील आणि उद्या का आमदार निवडून आले, उद्या का आपण आमदार निवडून आले तर आपल्या हातामध्ये ताकद येते हे लक्षात घ्या. आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे खुशाल कर, पण त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर झाला पाहिजे की सुप्रीम कोर्टाने वर्गीकरणाचा आणि क्रीमी लेअरचा दिलेला निकाल हा चुकीचा निर्णय आहे आणि म्हणून हे सभागृह तो निर्णय रद्द करते. हा अधिकार विधानसभेला आहे. पण केव्हा सांगू शकतो आपण? हा अधिकार कधी आपण वापरू शकतो? पक्ष म्हणून कधी आपण वापरू शकतो? आमदार असतील त्याच वेळेस. आणि म्हणून आज आपली जबाबदारी आहे रिझर्वेशन इन प्रमोशन लागू झालं पाहिजे असं जे म्हणणार आहे त्या पहिल्यांदा मला त्याचं सांगणं आहे की आमदार निवडून आण, आरक्षणाचं तत्व आपण वाचूया आणि मग रिझर्वेशन इन प्रमोशनच्या लढाईला आपण सुरुवात करूया. म्हणून आज तुमची एकच जबाबदारी